आता बातमी ठाकरे गटातून आहे। उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीत भास्कर जाधव यांची आक्रमक भूमिका मांडली। भाजप आणि काँग्रेसच्या संघर्षात आपला वापर होऊ द्यायचा नाही अशी आक्रमक भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली आहे। काँग्रेसला संपवण्यासाठी याआधी भाजपने आपला वापर केला, आता भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस आपला वापर करू पाहत आहे, पण आपण आपल्या जागा सोडायच्या नाहीत। जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा घेऊन आपण पक्ष मजबूत केला पाहिजे असं जाधव म्हणाले आहेत। रामटेक आणि चंद्रपूरची जागा आपण लढली पाहिजे असा आग्रह भास्कर जाधवांनी ठाकरेंकडे केला आहे। याबद्दल आणखी माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनवणे। राजू, अगदी पाहतोय आपण उद्धव ठाकरेंनी जे आहे ते लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातली विदर्भातील नेत्यांची जी आहे ती बैठक बोलवली होती। विदर्भामध्ये जबाबदारी जी आहे ती भास्कर जाधव यांच्याकडे आहे आणि त्यामुळे भास्कर जाधव सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीमध्ये भास्कर जाधव जे आहे ते काही प्रमाणामध्ये आक्रमक झाले आणि त्यांनी स्पष्ट जे आहे ते म्हटलेलं आहे की आपल्या खांद्याचा वापर कुठल्याही राजकीय पक्षाला करू देऊ नये अशा प्रकारची भूमिका मांडली। त्यांनी पुढे म्हणताना असं म्हटलेलं होतं की ज्या पाहतोय आपण काँग्रेसला संपवण्यासाठी भाजपने आपल्या खांद्याचा वापर केला आणि आता भाजपला संपवण्यासाठी काँग्रेस आपल्या खांद्याचा वापर करतोय, त्यामुळे आपल्या खांद्याचा वापर न करू देता आपण आपल्या जागांवरती लढलं गेलं पाहिजे। आपली ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी आपण आपली ताकद दाखवली पाहिजे आणि आपण जागा मागून घेतल्या पाहिजे। त्यामुळे कुठेतरी थेट भास्कर जाधव यांनी काँग्रेसवरती निशाणा केलेला पाहायला मिळतोय आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा सूचक जे आहे तो एक प्रकारचा इशारा दिलेला आहे की आपल्या खांद्याचा वापर होऊ देऊ नका, आपण आपल्या ताकदीवरती लढू अशा प्रकारचं भास्कर जाधव यांनी भूमिका मांडलेली आहे। आतापर्यंत रामटेक आपल्या वाट्याला येईल, मात्र चंद्रपूर सुद्धा लोकसभा आपल्या वाट्याला आली पाहिजे, त्यासाठी भास्कर जाधव जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। एकीकडे महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेते, तर दुसरीकडे मात्र कुठेतरी ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आपल्या खांद्याचा वापर होऊ देऊ नका, आपली जी ताकद आहे त्या जागा आपल्याच वाट्याला आल्या पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भास्कर जाधव यांनी मांडलेली जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।